हेच बुद्धा अतीताच, हेच बुद्धा अनागता. पच्चुपन्नाच ये बुद्धा, अहं वन्दामि सर्वदा. एच धम्मा अतीताच, एच धम्मा अनागता. पच्चुपन्नाच ये धम्मा, अहं वन्दामि सर्वदा. एच संघा अतीताच, एच संघा अनागता. पच्चुपन्नाच ये संघा, अहं वन्दामि सर्वदा. धम्मप्रिय उपासक आणि उपासिकांनो, आजचा हा दिवस मोठा पवित्र असा दिवस आहे. आजचा हा दिवस श्रावणी पौर्णिमेचा दिवस आहे. आजचा दिवस उपासक उपासिकांच्यासाठी ह्याकरिता सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण की पौर्णिमेच्या दिवशी उपासक आणि उपासिका मोठ्या श्रद्धेने उपोषित व्रत धारण करीत असतात. त्यासाठी सुद्धा त्याचबरोबर हा वर्षावासाचा मोठा मंगलमय काळ आहे. ह्या वर्षावासाच्या काळामध्ये ही श्रावणी पौर्णिमा येत असते आणि तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं भगवंताच्या जीवनामध्ये घटना घडलेल्या आहेत. तर ह्याही पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण घटना भगवंताच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. तर पहिली घटना आहे अंगुलीमालाची धम्मदीक्षा. कौशल नगरामध्ये अंगुलीमाल, ज्याचा मूळ नाव अहिंसक होता, त्याचा जन्म झाला. लहानपणापासूनच मोठा विद्वान, मोठा आज्ञाधाकारी, मृदभाषी, कर्तव्यनिष्ठ असा अहिंसक जेव्हा गुरुकुलमध्ये शिक्षण घ्यायला जातो तेव्हा त्याच्या गुरुचा सुद्धा मोठा लाडका होतो. कारण जे गुरु त्यांना शिकवतो त्या सगळे विषय तो आत्मसात करतो, त्या विषयामध्ये तो प्रावीण्य प्राप्त करतो. त्यामुळे गुरुचा तो मोठा प्रेमाचा असतो. गुरु त्याचा फार लाड करतात. आता त्या गुरुकुलमध्ये अन्य विद्यार्थी असतात. त्यांना हे पाहून मोठी ईर्ष्या मनामध्ये निर्माण होते, मोठा मत्सर करतात. अंगुलीमालला अहिंसकाला अद्दल घडवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्न करतात. आणि मग एक दिवशी ते गुरुच्या जवळ जाऊन गुरुच्या मनात अंगुलीमालविषयी पाप भरतात. पापाने त्याचा मन गढूळ करतात. गुरु इतका क्रोधित होतो की तो कुठलीही शहानिशा न करता अंगुलीमालला आपल्या गुरुकुलमधून बाहेर काढतो. एवढंच नाही तर गुरु दक्षिणा म्हणून त्याला 1000 लोकांची हत्या करण्यास सांगतो. कर्तव्यनिष्ठ अंगुलीमाल गुरुच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हत्या करण्याचा सपाटा लावतो.
अहिंसक अंगुलीमाल आता हिंसक बनतो आणि ज्या लोकांची तो हत्या करतो त्या लोकांची कनांगळी काटून त्याची माळ बनवतो आणि ती माळ गळ्यामध्ये रोवतो आणि अशा प्रकारे तो संपूर्ण कौशल नगरामध्ये, श्रावस्ती नगरामध्ये अंगुलीमाल ह्या नावाने प्रसिद्ध होतो. अंगुलीमालाची दहशत, त्याच्या दरारा जिकडे तिकडे वाढत जाते. राजा प्रसन्नजीत सुद्धा मोठा चिंतित होतो. गावचे लोक गाव सोडून पळून जातात. कोणीही त्या जालिनी जंगलामध्ये जात नाही. 50 लोक असले तरी एकत्रितपणे ते जंगलामध्ये जाऊ शकत नाही, एवढे ते घाबरतात. आणि इकडे अंगुलीमाल आपली गुरु आज्ञा पूर्ण करण्यासाठी लागलेला आहे. त्याने 999 लोकांची हत्या केलेली आहे. आता त्याला एक व्यक्तीची आवश्यकता आहे आणि ह्यासाठी तो मोठा कासावीस झालेला आहे, मोठा हिंस्र झालेला आहे. हिंस्र पशुसारखा तो झडप घेण्यात तयार आहे. अशा वेळेस तथागत भगवान बुद्धांना माहीत होते, तर ते लोकांवरती अनुकंपा करण्यासाठी अंगुलीमालला योग्य मार्गावर आणण्यासाठी ते एकटेच जालिनी वनामध्ये जायला निघतात. लोक त्यांना थांबवतात, विनंती करतात, याचना करतात की भगवान आपण ह्या वनामध्ये एकटे जाऊ नका. तो अंगुलीमाल मोठा हिंसक आहे, तो तुमची हत्या करून टाकेल. पण भगवान आपल्या मार्गाने चालत राहतात. ते परावृत्त होत नाही आणि आपल्याच मार्गाने चालत राहतात. जंगलात गेल्यावरती अंगुलीमाल पाहतो एक काशाय वस्त्रधारी व्यक्ती येत आहे. अंगुलीमाल आपल्या फरशाला तेज करतो आणि तो काशाय व्यक्ती जवळ आल्यावर पाहतो हा श्रमण आहे आणि मग तो म्हणतो, ए श्रमणा थांब. अंगुलीमाल थांबतात. भगवान बुद्ध त्याच्या ऐकून ते थांबतात. अंगुलीमाल जवळ जातो तर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, अंगुलीमाल मी तर थांबलेलाच आहो, पण तू केव्हा थांबणार? तू जे हे हत्या करत आहेस, हे महापाप करत आहेस, हे केव्हा थांबवशील? तुझ्या हातून हे कृत्य घडत आहे. तू सदाचारी व्यक्ती, तू कसा हा पापकृत्य करत आहेस? अंगुलीमालाच्या मनामध्ये मोठा पश्चाताप होत आहे की मी हे काय करत आहो. मी लोकांची हत्या करत आहो, मी लोकांना दुःख देत आहो, आईपासून मुलांना वेगळे करत आहो, पत्नीपासून पतीला वेगळे करत आहो, आई वडिलांपासून बाळांना वेगळे करत आहो. अरे मी काय करत आहो? तथागत पुन्हा म्हणाले, अंगुलीमाल अरे ज्या झाडाची पाने तोडलेला आहेस तू, ते पानं तू पुन्हा जुळवू शकत नाहीस. ज्या लोकांना तू मारलेला आहेस त्यांना तू पुन्हा जीवन देऊ शकत नाहीस. मग तू कसा त्यांची हत्या करतोस? तुझा अधिकार कसा आहे? त्यांची हत्या करणं हा तुझा अधिकार नाही, कारण की तू त्याला जीवन देऊ शकत नाहीस. अंगुलीमाल मोठा पश्चाताप झाला. पश्चातापाने बिवडू लागला की अरे हे मी काय करत आहो. तथागत भगवान बुद्धाचे ते कारुणिक महाकारुण्याचे जे शब्द आहेत ते त्याच्या हृदयामध्ये त्याची सदाचाराची जी प्रवृत्ती आहे ती जागृत करू लागली. अनेक वर्षापासून सदाचाराची चांगुलपणाची जी प्रवृत्ती अंगुलीमालाच्या मनामध्ये आहे ती भगवंताच्या शब्दाने जागृत होऊ लागली. आणि मग तो मोठ्या पश्चातापाने बिवडू लागला, रडू लागला आणि भगवंताला म्हणाला, भगवंता मला क्षमा करा आणि भगवंता मला मार्ग दाखवा.
असे म्हणून तथागत भगवंतांनी त्याला हेही भिक्कवे म्हणत आपल्याबरोबर श्रावस्तीमध्ये जेतवन विहारात घेऊन गेले आणि त्यांची धम्मदीक्षा केली. तो हाच दिवस श्रावस्ती मध्ये ज्यांची धम्मदीक्षा झाली, आज त्या दिवस म्हणजे श्रावणी पौर्णिमेचा दिवस. दुसरी महत्त्वपूर्ण घटना अशी आहे की अनाथपिंडक मोठा श्रद्धावान उपासक, मोठा महादानी, त्याचा नाव अनाथपिंडक ह्यासाठीच पडला की तो अनेक लोकांना भोजन दात देत होता, पिंड देत होता, अनाथांना. म्हणून त्याचं नाव अनाथपिंडक पडलं. आणि त्यांच्या मूळचं नाव सुदत्त हा होता. हा सुदत्त एक दिवशी राजगृहामध्ये आपल्या यजमानाला भेटायला जातो, तर पाहतो की त्याच्या यजमानाच्या घरी फार मोठा भोजनाचा तयार करण्याचा उत्सव सुरू आहे. जो तो भोजन करण्यासाठी कामाला लागलेला आहे, उत्साहाने लागलेला आहे. तर सुदत्त जातो आणि त्या यजमानाला म्हणतो की राजा बिंबिसार भोजनाला येणार आहेत का? तुम्ही एवढी मोठी जय्यत तयारी करीत आहात. तेव्हा तो यजमान म्हणतो, नाही, तथागत भगवान बुद्ध आपल्या 1000 भिक्खू संघासहित उद्या भोजनाला येणार आहेत. असं म्हणून तो पुन्हा आपल्या कामाला लागतो. आणि सुदत्तांनी तर भगवंताचं नाव ऐकलं होतंच. सुदत्तांनी भगवंताच्या धम्माबद्दल लोकांमध्ये किती जागृती आहे, लोक धम्माला किती मानणारे आहेत. बुद्धाच्या धम्माला मानणारे लोकांची बहुसंख्यक असा समाज तो सुद्धा पाहत होता. आणि आज तर आपल्या डोळ्यांनी पाहत होता की भिक्खू संघाच्या तथागतांच्या स्वागत सत्कार करण्यासाठी सर्व लोक कसे उत्साहाने कामाला लागलेले आहेत. रात्रभर त्याला झोप नाही, अस्वस्थ मन की केव्हा मी तथागताला भेटतो. आणि सकाळी दुपारची भोजनाची वाट न पाहता अनाथपिंडक शीतवन विहारामध्ये तथागत भगवान बुद्धाला भेटायला गेला. अनाथपिंडकाला पाहून भगवान बुद्ध त्यांच्या नावासरशी त्याला हाक मारतात, ये सुदत्त, यावे सुदत्त. तर भगवान बुद्ध आपल्याला आपल्या नावासरशी हाक मारलेले आहेत. हे ऐकून सुदत्त गहिवरून गेला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो भगवंताजवळ गेला, वंदन केला आणि भगवंताला म्हणाला, भगवंता, पुढचा जो वर्षावास आहे तो तुम्ही श्रावस्तीला करावा. असे भगवंताला म्हटल्यानंतर अनाथपिंडकांनी श्रावस्तीमध्ये जेतवन विहार भव्य दिव्य बांधलं. तथागत भगवान बुद्धाला आणि भिक्खू संघाला ते दान केलं, करोडो रुपये खर्च करून. आणि ह्या जेतवन विहारामध्ये भगवान बुद्धांनी आपल्या 45 वर्षावासापैकी 25 वर्षावास पूर्ण केलं. ह्या जेतवन विहारामध्ये लाखो करोडे सोन्याच्या मोहरा बिछवून ह्या महादानीने असं महादान केलं. अनाथपिंडक मोठा धम्मवान, बुद्ध धम्म संघाला शरणागमन केलेला आणि धम्मावरती त्याची असीम श्रद्धा,
त्यांनी ह्या पौर्णिमेच्या दिवशी उपासक उपासिकांच्या समोर 160 सुत्त जे मुखोद्गत केले होते ते सर्वांच्या समोर म्हणून दाखवला. उपासक उपासिकांनी त्याची प्रशंसा केली. असा हा अग्र उपासक. आणि तिसरी महत्त्वाची घटना जे भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर झाली आणि ती घटना आहे 3 महिन्यानंतर संगायन करण्यात आलं. अजातशत्रूंनी त्या संगायनाचे आयोजन केले होतं. त्या संगायनामध्ये आचारसंहिता, विनय कसा असावा, नीतिनियम कसे असावे आणि बुद्धाची जी ओरिजिनल वाणी आहे, जी सत्यवाणी आहे, त्या सर्व वाणीच्या समाविष्ट करण्याचा ह्या संगायनामध्ये सर्वांनी तसा सहमतीने ठराव पास केला. आणि त्यासाठी 500 अरहंत भिक्षू ज्यांनी 84,000 गाथा मुखोद्गत केल्या होत्या, पाठांतर केल्या होत्या, त्यांनी ते गाथा म्हणून टाकले. आणि पूज्य भंते महास्तवीर महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली ही संगायन करण्यात आली. विनयाच्या संगायन स्थवीर उपाली यांनी केलं. त्याला शब्दबद्ध करण्यात आलं आणि ते विनय पीठक म्हणून झालं. त्याचप्रमाणे सुत्ताचा पारायण स्थवीर आनंद यांनी केलं आणि ते शब्दबद्ध झालं, ते सुत्त पीठक म्हणून करण्यात आलं. आणि त्यानंतर अभिधम्माचा पारायण महाकाश्यपाने केलं. त्याला अभिधम्म पीठक असे संबोधण्यात आलं. तर विनय पीठक, सुत्त पीठक, अभिधम्म पीठक असा त्रिपटक ह्या जगातला पहिला असा धम्मग्रंथ. त्याची निर्मिती तथागत भगवान बुद्धाच्या 3 महिन्याच्या महापरिनिर्वाणाच्या दिवसापासून 3 महिन्यानंतर करण्यात आला. आज 100पेक्षा जास्त देशामध्ये त्रिपिटकांना मानणारे लोक आहेत, त्रिपिटकानुसार जीवन जगणारे लोक आहेत. असे बौद्ध राष्ट्र आहेत की त्रिपिटकच त्यांच्यासाठी जीवन जगण्याचा आधार आहे. असा महान त्रिपिटक ग्रंथ हा आमचा आहे, आमच्या बौद्ध धर्मीय लोकांचा आहे. आणि विशेष म्हणजे बौद्ध धर्मीय लोकांनी हे लक्षात ठेवावं की त्रिपिटक कुठून बाहेर देशातून आला नाही, कुठे बाहेर देशात त्याचा संगायन करण्यात आला नाही. त्रिपिटक ह्या भारतामध्येच संगायन करण्यात आला. हा भारतामधलाच संगायन करून ह्या भारतामधलाच धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देऊन फार मोठा आमच्यावरती उपकार केलेला आहे. बाबासाहेबांचे उपकार कधीच फेडता येणार नाही. एवढा महान धम्म देऊन आम्हाला राजा महाराजाची एवढी महान संस्कृती बाबासाहेबांनी दिलेली आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार हा भारतीय समाज कधीच विसरणार नाही. तर अशा प्रकारे उपासक आणि उपासिकांनी हा श्रावणी पौर्णिमेचे महत्त्व आहेत. ह्या घटना ह्या दिवशी घडलेल्या आहेत. आता आजचा तर महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. आपण सर्वांनी अष्टशील उपोषित व्रत पालन करावे. अष्टशील उपोषित व्रत कसे पालन केले पाहिजेत, कशा प्रकारचे अष्टशील उपोषित व्रत आहेत, त्याच्याबद्दल मी संपूर्ण माहिती मागच्या एपिसोडला टाकलेली आहे यूट्यूबवरती. आपण सर्वांनी तीसुद्धा माहिती ऐकून योग्य प्रकारे अष्टशील उपोषित व्रत धारण करा. आणि हे जे आजच्या ज्या घटना आहेत त्याच्यापासून आपल्याला काय जागृती मिळते, त्याच्यापासून आपला काय परिवर्तन होऊ शकतो, की माणसाच्या जीवनामध्ये कधी अशी वेळ येत नाही की तो परत फिरू शकत नाही. हे अंगुलीमालच्या जीवनामधून आपल्याला समजते की कशा प्रकारे अंगुलीमालच्या अंतर्बाह्य जीवन बदलून गेला तथागत भगवान बुद्धाच्या संपर्क आल्यावरती.
सुदत्तच्या तथागत भगवान बुद्धाशी संपर्क आल्यावरती कसा अंतर्बाह्य जीवन बदलून गेला, कसा धम्मवान झाला, दान कसं केल्या पाहिजेत, दान कशा प्रकारे केल्या पाहिजेत, योग्य दान काय म्हणते, जे दानामुळे हजारो लाखो लोकांच्या भलं होईल, त्याच्या कल्याण होईल, असा सुदत्त अनाथपिंडक उपासक आणि हा एवढा महान ग्रंथ त्रिपिटक जो आमच्या मृत्यूनंतर सुद्धा ह्या भारतामध्ये राहील, ह्या जगामध्ये राहील, जेव्हापर्यंत ह्या पृथ्वी तलावरती मनुष्य आहे तेव्हापर्यंत त्रिपिटक आहे. आपण एवढे महान धम्माचे वारसदार आहोत. आपण हे कधीही आपण विसरू नका आणि धम्माला योग्य प्रकारे पालन करण्याचा कशोशीने आपण सर्व प्रयत्न करूया. आज आपल्या सर्वांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री करतो. बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापाने आपल्याला खूप सुख शांती लाभो, यश वैभव लाभो, आपला मंगल आणि कल्याण हो. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आपण केलेल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना या श्रावण पौर्णिमेच्या दिनासारखे, चंद्रासारखे पूर्ण हो, अशी मी मंगल मैत्री करतो. आपल्या सर्वांना निरोगत्व लाभो. सब्बे सत्था सुखी होन्तु, सब्बे होन्तु च खेमिनो, सब्बे भद्राणु पश्यन्तु, मा कञ्चित् दुःखमागमात्. यानि भूतानि समागतानि भूमानि वा यानि व अन्तरिक्षे, सब्बेव भूता सुमना भवन्तु, अथोपि सकच सुनन्तु भासितं. तस्माहि भूतानि सामेत सब्बे, मेतं करोतु मानुषीयापजाय. दिव्वाच रत्तो झरन्ति यब्बली, तस्माहि निरक्षत अपमत्ता. साधु साधु साधु. नमो बुद्धाय. जय भीम.